शिगळत ठेवणं हे तालुक्याच्या दृष्टीने भूषणावं गोष्ट नाही। आपल्याला प्रामाणिकपणाने जर खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर आमच्या समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी। आम्ही चर्चेला तयार आहोत। नागरिक सर्वप्रथम स्वागत करतो। गेले काही दिवस काही गैरसमजात काही गोष्टी घडतात, त्यामुळं कारण नसताना आपापसामध्ये एक विनाकारण गैरसमज निर्माण होतात। मधल्या काळामध्ये मच्छिंद्रभाऊ असतील, मी असेल, विलासराव असतील, किरणभाऊ असतील, वाघमारे साहेबांशी त्या विषयावर चर्चा या ना बाळासाहेब इथे हॉस्पिटल जवळ या ना। नाही 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 सर्व माध्यमातून नाही नाही असं नाही, तुम्ही नसलं तर नाही, मग कसं काय तुम्ही नसेल तर आम्ही पण नाही, तुम्ही पण नाही येणार, तुम्ही नसलं तर मी पण नाही येणार। शेवटी आपल्या गावाचा प्रश्न आहे। नाही नाही या या तुम्ही या आपल्या अस्मितेचे। अरे काय ठीक आहे, कारण बाबासाहेबांनी जी शिकवण दिली त्या माध्यमातून आपण सर्वजण समाजामध्ये काम करतोय, संविधान डोळ्यापुढे ठेवून काम करतोय। त्याचबरोबर हे जे हॉस्पिटल बनतंय ते तुमच्या आमच्या कुटुंबातल्या माणसासाठीच बनतंय। त्यातल्या जे काही टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यावरती चर्चा करावी आणि आपण गावात किंवा गाववाले म्हणून चर्चा करावी अशी बाबासाहेब साहेबांची सर्व सदस्यांची इच्छा होती। त्या माध्यमातून आम्ही काल संध्याकाळी भेटलो आणि आज आपण सर्वांची संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। एकच अपेक्षा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन्ही गोष्टी चांगल्या आणि सुंदर व्हाव्यात। त्याच्यामुळे तुमच्या आमच्या गावाचं एक चांगलं स्थळ निर्माण व्हावं की ज्याच्यामुळं या पुतळ्यामध्ये देखील गावाची शोभा वाढली पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पण मिळाली पाहिजे। एक 100% गोष्ट घरी या हॉस्पिटल बनते ते बाबासाहेबांमुळेच बनते, त्यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच बनते आणि त्या संविधानामुळेच तुम्ही आम्ही आज जे काही जीवन जगतोय त्यांनी केलेल्या संविधानामुळेच जगतोय। या दोघांची जाणीव आपल्या सर्वांना आहे। या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी त्यातला योग्य तो मार्ग काढून दोन्ही गोष्टी व्यवस्थित त्याच्या मार्गी लागतील याचे आपण सर्वांनी प्रयत्न करूया। शेवटी जे काय आहे ते आपल्या गावाचं आहे, जे काय होईल ते आपल्या गावाचं। त्यामुळं सगळ्यांनी समाजाची भूमिका घेऊन करावी अशी आपल्याला मी विनंती करतो आणि मोकळ्या मनाने चर्चा होते। चर्चा ही आपल्या घरातली आणि कुटुंबातली। प्रतिष्ठित नागरिक आंबेडकरी चळवळीतले सर्व जाणकार मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या आवारात सर्वजण आलेलो आहोत। बाजूला आपलं बाबासाहेब धानोरकर हॉस्पिटल आहे, त्याचं रूपांतर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले। या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये आपल्या लोण्यातले सर्व नगरसेवक कार्यरत होते। अनेक मंजुऱ्या त्यांनी मिळवल्या, त्याकरता सगळे धावपळ केली, परंतु त्या आवाक्याच्या बाहेर जात असल्या कारणानं आणि शासनानं हॉस्पिटलच्या बाबतीतलं धोरण बदलल्यामुळं आपल्याला नगरपालिकेचा दवाखाना हा शासनाकडं वर्ग करावा लागला आणि त्यातून आपलं उपजिल्हा रुग्णालय सुरू झालं। आता ही ज्या शासनाकडं आपण जागा वर्ग करत असताना या दोन्ही गोष्टी म्हणजे पुतळा या ठिकाणी होता आणि हॉस्पिटल देखील होतं। खरं तर या ठिकाणी पुतळा बसावा अशी आमची अजिबात इच्छा नव्हती, ना कधी आमची मागणी, परंतु हा पुतळा कसा आला त्या खोलात मी अगोदर स्पष्टीकरण केलेलं आहे। पण आता एकदा पुतळा आला तर त्याचं रक्षण करणं आमची नैतिक जबाबदारी आहे। आता सुशोभीकरणाचा ठराव झाला, देवदास कडू यांनी सूचना मांडली आणि श्रीधर पुजारी यांनी अनुमोदन दिलं आणि 20 नगरसेवकांनी सर्वानुमते हा सुशोभीकरणाचा ठराव मंजूर केला। त्याच्याप्रमाणे आराखडे बनले। आराखडे बनताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडं या पुतळ्याच्या
तांत्रिक मंजुरी करता प्रकरण गेलं. हॉस्पिटल हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत होते. या कामाची तांत्रिक मंजुरी ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांनीच दिलेली आहे. या दोन्ही ज्या भिंती आहेत याची मोजमाप करून याच्या हद्द कायम केल्या, त्याच्यानुसार तो प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅनला मंजुरी दिली. तोपर्यंत हॉस्पिटलचं काम अर्ध उचललेलं होतं. आता हा 20 फुटाचा प्रश्न का पुढे आला हे काय कळायला मार्ग नाही. आता हॉस्पिटलची जर रचना पाहिली तर हॉस्पिटलला चारही बाजूने रस्ते, ॲम्ब्युलन्स जायला देखील पुरेशी जागा आहे. आपण या पुतळ्याचं जे गेट होतं त्याचा डांबरीकरणाचा आपला अधिकृत रस्ता पूर्वीचा तो अजून कायम आहे. तिथून आम्ही 10 फूट गेट आत घेतलं की ॲम्ब्युलन्स वळताना पुरेसं त्या ठिकाणी वळण्याकरता जागा पाहिजे. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राठोड यांना अनेक वेळा फोन केले की तुम्ही इथं या, काय प्रश्न येतो तुम्हाला, कधी आलेले नाही. त्यांनी सांगितलं की आमची कुठली तक्रारच नाही, आमचा कुठला प्रश्नच नाही आहे, मग आम्ही तिथं येऊन तुमच्या कामाची काय करायचं काय कारण नाही. पण नगरपालिकेने 1,65,00,000 पहिलं टेंडर काढलं. त्याच्यात एक काम झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं टेंडर काढलं ते 76 लाखाचं काढलं. आणि तिसऱ्या टप्प्याचं टेंडर जे आहे त्याचं इस्टिमेट आता बनतंय ते 3,30,00,000. हे सगळं तुम्ही काम करत असताना आज हा सीमाबंदीचा प्रश्न आला. ज्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी लोक आले त्यांनी सांगितलं की सीमा भिंत आम्ही तिकडं सरकवली. आपल्याकडे जुने फोटो सगळे या ठिकाणी पिविंग ब्लॉक बनवले. तेव्हा जे नगरसेवक होते ते टेंडर देखील आपल्याकडे आहे. त्या टेंडरमधल्या लांबी रुंदीचे नकाशे देखील आपल्याकडे आहेत. आणि बालाजी आडवलेंनी ते टेंडर घेतलं होतं, त्यांनी ते काम केलेलं आहे. म्हणजे ज्या दिवसापासून 35 वर्ष या गोष्टीला झालीत. आदरणीय पवार साहेबांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं. आठवसाहेब त्या कार्यक्रमाला होते, गोपीनाथ मुंडे होते, सगळे त्या कार्यक्रमाला आले होते. आणि ही जी भिंत आहे ही इकडची कायम आहे, ही भिंत इकडची कायम आहे. आता ही जागा मोठी का वाटते? 2 फूट इकडं झाडं लावण्याकरता ती गाडी होती, 2 फूट या बाजूने होती, त्याच्यामध्ये झाडं लावली होती. आणि राजू बच्चे नगरसेवक यांनी या ठिकाणी येऊन खास या झाडाला ओटे करा अशी सूचना केली. त्याप्रमाणे सगळ्या झाडाला गोल 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 ओटे झाले होते. त्याच्यामध्ये जागा कमी वाटत होती. आम्ही विचार केल्याच्या नंतर की हे ओट्याचं काय, त्या ठिकाणी येऊन सगळे लोक रात्री अपरात्री झोपायचे. आणि मग ह्याच्यामध्ये ते ओटे आम्ही रद्द केले. आता हॉस्पिटलचं काम झालं, 20 फूट त्यांना जागा पाहिजे. ज्यात आपण आपल्या घराची निर्मिती करतो त्यात तुम्हाला पुरेशी जागा पाहिजे याची तरतूद तुम्ही करायची आहे ना. तुम्हाला 20 फूट जागा पाहिजे, 30 फूट पाहिजे, 25 फूट पाहिजे. हा जर प्लॉट खाजगी मालकाचा असता तर तुम्हाला 3 फूट जागा कुठून मिळाली असती? तर तुमच्या इमारतीपासून जर आम्ही तिकडे सरकलो असेल तर ती भिंत केव्हाही काढायला आम्ही तयार आहोत. पुतळा बसल्यापासून आजतागायत ही भिंत ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. सरकले असेल तर कोणीतरी ते सिद्ध केलं पाहिजे. बरं, मला तो प्रश्न असा आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत, नगरपालिकेचे अधिकारी आहेत, हा त्यांचा विषय आहे ना. याच्यामध्ये लोकप्रतिनिधी किंवा तुम्ही एक सूचना केली पाहिजे किंवा मला इथं 20 फुटाचं अंतर पाहिजे, ते त्यांचं काम आहे ना. मग तुम्ही आम्ही पत्र देणार, हे पत्र देण्याआधी जर आपली अशी चर्चा झाली असती की आपल्याला काय करायचं तर एवढा हा जो बोमाटा झाला नसता, कोणाचाही प्रेस्टिजचा इश्यू झाला नसता. आणि जर भीत काढावी लागली असती तर आपण तीही काढली असती. परंतु तुम्हाला चारही बाजूने आता आपण हॉस्पिटलला आपण हे झालं तर सगळं फेरी मागू. काल अजितदादांना आम्ही म्हटलं की सरकार आपलं आहे. 3 फुटाकरता जर फायर ब्रिगेडचं आपल्याला परमिशन मिळत नसेल तर आपलं सरकार काय कामाचं? जर आपल्याला फायर ब्रिगेडची परमिशन नाही मिळाली, हॉस्पिटलला परमिशन नाही मिळाली आणि आता आपल्याला भिंत काढण्याशिवाय पर्यायच नाही, आपण काढू की? भिंत पाडणं काय फार मोठा विषय नाही ना.
जर आपण ह्या भिंतीमुळे हॉस्पिटल आपण अडत असेल तर ती देखील भिंत पाडू. पण पहिले सगळे पर्याय आपण निवडले पाहिजेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, 3, 4 आणि शेवट भिंत घ्यायला. जर आपण मंत्रालयात गेलो आणि आपल्याला परमिशन मिळाली नाही, आपण परत बसू. जर पहिल्यापर्यंत तो करावा की जेणेकरून हॉस्पिटलला परमिशन मिळाली पाहिजे. आता तुम्ही नगरपालिकेने काय केलंय, काम सुरू करण्याचा परवाना प्लॅन पास करायला पाहिजे होता नगरपालिकेत. तो प्लॅन कुठं पास केला, PWB. नंतर तो मंजुरी करता इकडं आला. या गोष्टी तुम्ही पहिलेच करायला पाहिजे होत्या ना. दोन्ही कामं ही सरकारचीच आहेत. भिंत तिकडं वाढवली ते काय खाजगी काम आहे का? जर मी स्वतः वाढवली असेल तर नगरपालिका कशी त्याला मंजुरी देईल? प्रत्येक अपडेट नगरपालिकेचे अभियंता या ठिकाणी येऊन घेतात. भिंतीचं खोदकाम झालं त्याचं मोजमाप घेतलंय, PCC केली त्याचं मोजमाप घेतले, सुली केली त्याचं मोजमाप घेतले आणि मग ही भिंत बांधली ना. ही भिंत इतक्या वरपर्यंत जाईपर्यंत कुणाची तक्रार नाही आली. म्हणजे 2 वर्ष हे काम चाललंय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल जे पत्र दिलं ते जर अगोदर पत्र दिलं असतं तर नगरपालिकेने ही भिंत बांधली नसती. आता या पुतळ्याची जागा जी वर्ग करताना तुम्ही पुतळ्याची सगळी जागा वर्ग केली, मग पुतळ्याचा वेगळा प्लॅन बनवायचं कारण काय? तर त्यावेळेस तुम्हाला नगरपालिकेच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा येऊ द्यायचा नव्हता. मग तुम्ही काय केलं, हा एक वेगळा प्लॅन केला आणि तो एक वेगळा प्लॅन केला. हा जर एकत्रच प्लॅन झाला असता तर ही भिंत बांधायचा विषय झाला नसता ना. आजकाल जे तुम्ही स्टेटमेंट केलं की भिंत मोकळी ठेवली असती, इकडून तिकडं लोक आली असती, हे जर पहिलंच ठरवलं असतं. तर मी तर आम्ही तर सत्तेत होतो, नगरपालिकेत गेलो होतो, ना ठराव करायला होतो, ना सूचक व्हायला होतं, ना टाळ्या वाजवायला होतो. तुम्ही सगळे नगरसेवक होतात ना. आता आपल्या कविश्वरांनी मुलाखत दिली, ते नगरसेवक सभागृहात येत ना. ते जर नगरसेवका जर अशा मुलाखती द्यायला लागले, तुम्ही तिथं सभागृहात मतदान करताय, सर्वांमध्ये ठराव मंजूर करताय आणि पब्लिकला काय दाखवताय? हा जो प्रश्न जो त्याचा हे केलेला आहे की ही भिंत तिकडं सरकली, त्याकरता आम्हाला माहिती आहे, आम्ही देखील आपल्या ही जी मूळ भिंत आहे त्याचा भाग काय अजून ठेवलेला आहे, त्याला अजून प्लास्टर केलेलं नाही. बरं, त्याच्याही पेक्षा 2 कॉन्ट्रॅक्ट झालेत ना इथं. हे कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर त्याच्या सगळ्या MB आहेत ना आपल्याकडं. अभिलाष भाऊ, तुम्ही एकदा टेंडर काढताना पहिले टेंडर काढले, त्याच्यात तुमची लांबी रुंदी जागा ती आहे ना. पण हे सगळं असताना आता ही 3 फूट जागा जर पहिल्यांदा जर नगरपालिकेचं हॉस्पिटल बनतंय, तुम्ही तुमची 3 फूट जागा तिकडे का नाही सरकवली? तुम्हाला जर 3 फूट जागा काय 20 फूट जागा पाहिजे तर तुम्ही तुमची जागा व्यवस्थित करायची होती. तुम्ही ती केलेली नाही आणि आता ते सांगतात की ही भिंत पाडायची. आता ही 3 भिंत फूट पाडली, कुठपर्यंत येते बांधकाम? हा जिना सगळा ह्याच्यात जातो, या अर्धा. बाबासाहेबांच्या स्मारकाला आमचा विरोध नाही. आपण बनवणार बाबासाहेबांचा पुतळा बसवणार कुठं? तुम्ही कधी प्लॅन केलाय का? जर तुम्ही अगोदर आला असता, मी मच्छिंद्र खाडे साहेबांना देखील त्या सगळ्या त्याच्यासमोर सांगितलं की तुम्ही जर पहिल्याच भेटला असता तर आपण इथून तिथून स्लॅब घेतला असता, बाबासाहेबांचा पुतळा आपल्या पहिल्या फ्लोअरला घेतला असता, खालून जागा मोकळी ठेवली असती. पण तुमची 4 वर्ष कट्टी होती डोळ्यातल्या लोकांची, त्याच्यावर तुमच्या कधी बैठका नाही झाल्या. त्याला आम्ही काय करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आमदार ज्यावेळेस लोहा नगरपालिकेत आले, पहिली आढावा बैठक झाली, त्याचं मिनिट स्पीकर तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना आमदार साहेबांनी तिथं काय सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक तिथं होतंय, बाबासाहेबांचा तिथं जीवनपट आला पाहिजे, सगळा जीवनपट या स्मारकामध्ये आला पाहिजे. आणि त्यांच्या सूचनेनुसार ही जी समोरची भिंत आहे, बाबासाहेबांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळे तैलचित्र आपण याच्यावरती घेतले. ही सूचना तुमचीच आहे. जर तुम्ही सूचना नाही केली तर त्याचं रेकॉर्डिंग मी दाखवणार आहे, ते पण आहे आपल्याकडे उपलब्ध. त्या बैठकीला तर काय आम्ही नव्हतो,
तुम्ही सूचना मांडलेली, तुम्ही नगरपालिकेमध्ये पुतळ्याच्या कामाचा आढावा घेतलेला आहे किंवा काम कसं चाललंय, कुठपर्यंत चाललंय, ही सगळी माहिती तुम्हीच घेतलेली आहे. आम्ही तर काय सभागृहात नव्हतो. बरं, पुतळा सुशोभित करावं ही आमची मागणी आहे का? आम्ही तुमच्याकडे काय पत्र दिलंय का? तुम्हीच ठराव करताय, तुम्हीच सुशोभीकरण करताय. एक तरी पत्र आमच्या समाजाचं दाखवा की बाबासाहेबच्या पुतळ्यात सुशोभीकरण करा. म्हणजे तुम्ही जे सगळं करताना आम्हाला अडचण आणताय. जे कुणी हे केलेलं आहे ते त्यांनी निस्तरलं पाहिजे. बरं, त्यावेळेस तुम्ही कोणालाही विचारत नाही. हॉस्पिटलचं काम चाललंय एवढं मोठं. आज लोळ्यातल्या लोकांचं जे गरज आहे, किती लोळाचे लोक इथं आले हॉस्पिटल चालू असताना. त्याचं गेट कुठे आहे विचारलंय का? आपल्याला सांगितलंय का? त्या लोळाच्या लोकांनी ते माहिती तरी करून घेतले. आता हे दवाखान्याचं जे काम झालंय त्यांनी पहिल्यांदा त्या भिंतीच्या आवाजात सगळे पत्रे लावून घेतले. त्याचे मी तुम्हाला फोटो पाठवले. अजूनही तुम्हाला आता फोटो दाखवतो. मग जर तुमचे पत्र इकडे लागले तर आम्ही तिकडे कसं काय सरकलो? म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे या मताचे तुम्ही असाल तर ही भिंत पाडून ते 3 फूट इकडे झाली तर बाबासाहेबांचं स्मारक होत नाही. आणि तुम्ही समजा आग्रह केलाच तर आम्ही काय तुम्हाला नाराज करणार नाही. बाबासाहेबांचं स्मारक आहे तसं बसू, पण गावाची आबरू जाईल की एकच पायरी जावं लागेल. हे प्लॅन करताना आम्ही सगळ्यांना ग्रुपवर टाकले. या पायऱ्या कशा घ्यायच्या त्याकरता सगळ्या पक्ष लोकांना आम्ही मेसेज टाकले. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची किती पाहिजे याकरता आम्ही सगळ्यांना बोलवलं. इथं या आलेले आहेत त्यातले बरेपैकी. सगळ्यांनी एकत्रित येऊन ती उंची हे केली. आपण बाबासाहेबांचा प्रतिकृती रेडीमेड पुतळा आणला होता 6 डिसेंबरला, 5 आणि 6 डिसेंबर. सगळ्यांना फोन केलेले, बघितलेले. आता तुम्ही हे सगळं आम्ही तुमच्याकडे पिक्चर खुलं करताना हॉस्पिटलचा आराखडा आमच्याकडे का आला नाही? याचं पहिलं गेट कुठे आहे डोळ्याकारांना विचारले का? ॲम्ब्युलन्स कुठून जाणार आहे हे विचारले का? याची OPD कुठे आहे? याचं पोस्टमॉर्टमचं कुठे आहे? कुणाला माहिती आहे का कुणी सांगितले का कुणी विचारले? आता हा जो 10 फूट आम्ही आत घेतले हे आपल्या कागदावर आहे ना. तर हे 10 फूट आम्ही आत घेतलेले. आपला जो अशी दरवर्षी भिंत होती आणि त्याच्या आत गेट होती. आपण तो कर्वेचर काढला आणि डायरेक्ट भिंत आत घेतली. तर माझी तुम्हाला आता सगळ्यांची अशी विनंती राहील की पहिला तुम्ही हॉस्पिटल पहा, हॉस्पिटलची पाहणी करा, आपल्या पुरंदर शाळेची त्या भागाची हे करा. 4 गेट आहेत तिकडून, 4 गेट. आणि तो जो टेलर असतो तो किती चाकाचा असतो? तो अख्खा टेलर फिरतोय त्या ठिकाणी. आता ॲम्ब्युलन्स इकडनं गेल्याच्या नंतर ती परत मागं फिरणार आहे का? ती पुढूनच त्या रस्त्याने गेली पाहिजे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला कागदपत्र आज जाऊन तिथं शोधताय. काम कुणाचे? मला ठेकेदारी तर मी 40 वर्षांनी ठेकेदारी, आज नाही. पण बाबासाहेबांच्या पुतळ्यात ठेकेदारी करायची नाही म्हणजे मुलाची इच्छा असताना मी सांगितलं बाबा ह्याच्यात नको येऊ, तर मला माझे मित्र कसे आहेत मला माहिती आहे. कारण मित्र हा मित्रासमोर नागो व्हायचं नसतं, पण सगळे नागो झालेले आहेत. मला माहिती आहे ना, म्हणतो हा काम घेऊ नको. पण एक कॉम्पिटिशनमध्ये ऑनलाईन टेंडर असते, पण तरी देखील आपण भरलं नाही. आपण 10% आपण कोणाकडे पैसे मागारे ते म्हणजे आपण कष्ट केलं काम केलं आपले पैसे मिळतील. तर हे काम आम्ही घेतलेलंच नाही. आणि मी काम घेतलंय असा त्यांचा गैरसमज झाला. आमदार साहेबांचा काही लोकांनी गैरसमज करून दिला आणि त्याच्यामुळे आमदार वाटलं एक वाघुंबरचं टेंडर आहे, मग हे याला नोटीस द्या, काम थांबवा, पैसे अडकतील, सगळं अडकतील. माझ्या नादात तो कॉन्ट्रॅक्टर भरडला ना. बरं, मी आव्हान केलं की बाबा सगळे जे चेक बी घे ना जागृती मंडळाच्या नावाने घ्या, त्याचं सुनील शेळके मित्र मंडळाच्या नावाने घ्या, मला पण काम करणं गुन्हा आहे का? आपल्या नळात येऊ उल्हासनगरचा माणूस टेंडर भरतो, कल्याणचा माणूस येऊन टेंडर भरतो, तळेगावचा येऊन माणूस टेंडर भरतो. आम्ही काय पाप केलं? नळात आम्ही काम नाही करायचं. किती नळातल्या लोकांना काम आहेत? बरं, ही खडी बी तुमचीच आहे ना, ही ग्रीड बी तुमचंच आहे. आमचं काय? तिकडून यावं लागतंय, घ्यावंच लागतंय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी तिथं
फिरावं आणि तुम्ही सगळ्यांनी एक आव्हान करा की बरेच लोक व्हिडिओ टाकतात, वातावरण खराब होईल याच्या पलीकडे काय होणार नाही. तर त्याच्यावर त्यांना सांगा आम्ही तर ते त्याच दिवशी थांबवलं. मी अजितदादांसमोर माझी भूमिका अगदी सगळी स्पष्ट मांडली पुतळ्याच्या बाबतीत. आणि दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील. मग अजितदादा म्हणले मी आमदारांशी बोलतो. आमदारांशी बोलले का नाही बोलले माहीत नाही, पण मला बक्षीस म्हणून नियोजन समितीची कमिटी दादाने दिली. म्हणजे याचा अर्थ माझं मत दादाला पटलं, कारण माझी काही ओळख नाही बाळख नाही म्हणजे असा खास मैत्री संबंध नाही. पण दादाने माझ्याकडे ती समिती दिली याचा अर्थ माझं मत त्यांना पटलं. मी व्हिडिओ तुम्हाला मी त्याच्यात सांगितले दादा की याची कमिटी. आणि मी म्हणलं दादा तुम्ही असताना जर 3 फुटाचं आम्हाला परमिशन मिळत नसेल तर काय उपयोग होईल दादा? आम्ही आमचं सरकार काय सांगायचं, तर तुम्ही हा शेवटचा पर्याय ठेवा की आपल्याला परमिशन नाहीच मिळत तर आपण त्याच्या पर्याय. पण पहिलंच तुम्ही ही भिंत पाडा. या ठिकाणी एक फाउंटन येतं, या फाउंटनवरती बाबासाहेबांचा पूर्ण जीवनपट येणार आहे. हा पहिला प्रयोग आहे, भारतातला पहिला प्रयोग आहे. पिक्चरमध्ये डान्स बीन्स येतात ते वेगळे, पण बाबासाहेबांच्या जीवनावरती बाबासाहेब स्वतः त्या पाण्याच्या भिंतीवरती येतात, भाषण करतात, त्याच्यावर गाडी होतं. हा या डाव्या बाजूला तो प्रकल्प आहे, तोही आपल्याला नाहीसा करावा लागेल. यावरती सगळी जर ही भिंत आली तर पाठीमागे दीक्षाभूमी ती पण नष्टी होते, बाबासाहेबांच्या पुतळ्याची अर्धी बाजू जाते आणि मग स्मारक कसं काय होणार? बरं आज हे पुढं पटांगण झाले, हे पटांगण मागं होतं आणि बाबासाहेबांचा पुतळा पुढे होता. पण आपण म्हणलो बा पुढचा भविष्यातला विचार करता इथं प्रार्थना होते प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी. लोक शेकडोनी लोक येतात, त्यांना जागा असेल म्हणून आपण पुतळा मागे घेऊन ही जागा पुढे घेतली. मग असं वाटलं ही जागा फार मोठी झाली. तर आपण सगळ्यांनी मी जी काय जी गोष्ट कथन केलेली आहे, आम्ही सगळा समाज तुमच्यासोबत आहे, आम्ही काय तुमच्या पुढे जायला तयार नाही. पण आम्ही पण गावाला येत ना, म्हणजे आम्ही पण गावात आहे ना. जर आम्हाला तुम्ही गावातच येणार नसाल तर मग कसं होणार? आज 15-20 दिवस झाले आम्ही सगळ्यांना फोन करतो, विचारा नसेल राणे साहेबांना फोन करतो, अरे तुम्ही या चर्चा करा. जरा खुशी द्या, चर्चा तर कोणी करायला पाहिजे. तर त्याकरता तुम्ही आमची अशी संवाद साधायला आला, आमच्याशी तुम्ही चर्चा केली. खरं तर आज माझं मन अगदी म्हणजे मोकळं झालं की आपलं एक दडपण होतं की नाही बाबा आज आपण घेतलेली भूमिका ही गावाच्या विरोधात जाते का? तर यापूर्वी देखील मला असंच अडचणीत आणलेलं होतं, त्यातून मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून बाहेर पडलो सुखरूप. मला पुन्हा त्याच पद्धतीने अडचण आणण्याची जी काही मंडळी भूमिका घेतली, आज तुम्ही आलात त्याच्याबद्दल मला माझं पण मोकळं एकदम झालं. तुमच्यासमोर मी मन मोकळं केलं. आम्ही कालही गावाच्या बरोबर होतो, आजही गावाच्या बरोबर आहे आणि उद्याही गावाच्या बरोबर आहे. फक्त जे बोलले ना आमची स्मारकाला विरोध नाही, ही भिंत पाडून 3 फूट इकडे घ्या आणि स्मारक तुम्हीच बनवा ना डिझाईन. हे एवढं सगळं बनल्यावर तुम्ही जर पाडणार काय संदेश जाईल हो गावामध्ये, काय जाईल तालुक्यात, काय जाईल जिल्ह्यात? गायकवाड साहेब आले, गायकवाड साहेब त्या दिवशी खास निमंत्रित होते, त्यांनाही फोन केला होता. बरोबर ना गायकवाड साहेब? याची लांबी रुंदी मोजून दाखवली, त्याची उंची किती पाहिजे ती पण ठरवली. आपण आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारतो. मग हॉस्पिटलला आपल्याला काय विचारत नाही? हॉस्पिटलला आपल्याला काय विचारत नाही एकदा पण? तर आता आपण काही लोकांनी जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यास्तरावर त्याची चर्चा होऊ द्या. 3 फुटाचा प्रश्न म्हणजे काय फार मोठा प्रश्न नाही आहे. आपण सगळे मिळून आमदार आपल्या तालुक्याचे आहेत, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं, मंत्रालयात त्यांनी त्यांची ताकद वापरावी. आम्ही देखील आठवसाहेबांना मध्यस्थी टाकू, त्यांची देखील ताकद लावू आणि याचं फायर ब्रिगेडच्या ज्या का परवानगी आहेत त्या आपण मिळवू. आणि एवढं सगळं करून नाही मिळालं तर भिंत पाडू. पण जर पहिलाच प्रश्न तुम्ही भिंती पाडायचा घेतला तर तो समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि काही लोक त्याचा गैरफायदा घेतील, जे ज्यांच्या मनामध्ये
जे जाणीवपूर्वक गावाची शांतता बिघडण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना संधी मिळेल. आणि म्हणून आपण सर्वांनी सहानुभूतीपूर्वक आपल्या शारीरिक आरोग्याची आपल्याला नितांत गरज आहे, त्याकरता हॉस्पिटल आहे. पण सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक आरोग्य बिघडलं तर त्याच्यावर कोणताही डॉक्टर उपाय करायला नाही. आणि म्हणून आपण सामाजिक आरोग्य जपण्याकरता आपण सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि त्यात सुद्धा तुम्ही जो काही निर्णय घ्या, आमचा काय निर्णय असेल त्यात आपण अंतिम निर्णय परत येताना पुन्हा एकदा बसू, आपण अंतिम निर्णय आपल्याला घेता येईल. धन्यवाद. थोडं वेगळं त्या आपल्या या संपूर्ण स्मारकाला पोषक अशी एखादी गोष्ट अजून त्याच्यामध्ये ॲड झाली सुशोभीकरणाच्यामध्ये, कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट न होता तर चालेल. ऐका ना, आता ऐका ना, बोलू द्या ना. एक मिनिट. आता आपली जी लोक आहेत ना शहरातून आलेले, त्यांनी सूचना मांडा. बाकी यांची सर्वांची सूचना वाघमारे साहेबांनी हो आहे ना भाऊ बोल. आता आपलं बोला फक्त आणि मग त्याला पण भाऊ मी सूचना मांडल्या, तुम्ही बोला. बोला बोला बोला. हा थोडं मांडा. कळालेच नाही कोणाला. नागरिकांच्या वतीने बोला. सर्व उपस्थितांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. कालच आमचे सायंकाळी आम्ही एक सर्व आपले जे प्रमुख लोणावळ्यातले पदाधिकारी होते, प्रत्येक विभागाचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर आम्ही सर्व एकत्र बसल्यानंतर आमची एक चर्चा झाली की बाबा लोणावळ्याचं वातावरण आपण पाहतोय की एक 1.5-2 महिने झाले की एकदम वातावरण आपलं एकदम त्याच्यामध्ये बदल झालेला आहे या वातावरण म्हणजे. आणि सुरू होतं सगळीकडे मावळ तालुक्यामध्ये आपल्याच लोणावळ्याची चर्चा होती. आणि या लोणावळ्यामध्ये आजपर्यंत आपण पाहतोय, आपण लहानाचे मोठे झालेलो आहे या ठिकाणी. भाऊला तर मी लहानपणापासून ओळखतो आहे. माझे नगराध्यक्ष होते ते त्यापासून त्याच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. आपल्या लोणावळ्यात असा कधी प्रकार झालेला नाही आणि भविष्यात कधी व्हायला नाही पाहिजे, हे माझे सर्वप्रथम माझे प्रामाणिक मत आहे. आता भाऊंनी आत्ता सांगितलं की बाबा ही भिंत तोडायसाठी असं हे अजून आपण एकानेही त्याच्यामध्ये आपण काय त्यांचा शब्द पहिला मी बोलतो की आमच्या असं मनामध्ये एकाच्याही नाही की आमची ही भिंत तुटावी, स्मारकामध्ये काय बदल व्हावा, हॉस्पिटलला थोडं त्रास व्हावा. आपल्याला हा प्रश्न सर्वोच्च लोकांनी एक बदल झाल्यानंतर आपण हा प्रश्न सोडवायचा. आज नगरपालिकेमध्ये यावर्षी नगरसेवक होतो, हे ठराव करताना मी स्वतः होतो. नगरविकास खात्यात जवळजवळ 8 ते 10 वेळा मी जाऊन आलेलो आहे. याच्या मंजुरासाठी मी औंध हॉस्पिटलच्या माझे नाते होते, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. कितीतरी वेळा ह्या उपजिल्हा रुग्णालयाचे आपले ठराव बदल करत गेलेले आहे. पहिलं आपलं 52 सीटचं हॉस्पिटल होते, त्याच्यानंतर हे 100 सीटचं झालं. पण नगरपालिकेमध्ये म्हणजे सत्ता असते नसते, आपल्याला फंडिंग येत नव्हते, हे आता आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस आपल्याकडे फंडिंगची कमतरता असल्यामुळं आपण ह्याच्यावरती तोडगा का काढला की उपजिल्हा रुग्णालय म्हणून एवढी ही लोणावळा नगर परिषदेची आपल्याला डॉक्टर बाबासाहेब डहाणूकर यांनी ही आपल्याला देणगी दिलेली जागा होती त्यावेळेस. तर ही जागा आपण त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय का केली की आपण समजा नगरपालिकेत थ्रू करत असतो तर आपल्याला डॉक्टर झाले, मग त्यांचे सगळे स्टाफ झाला, ह्याचं आपल्याला त्यांचं पेमेंट, तर हे नगरपालिकेचं आपलं बजेट आहे 100 कोटी रुपयाचं. तर त्याच्यामध्ये आपण आवाक्याच्या बाहेर आपलं झालं असतं आणि आपले कर्मचारी पण त्यामध्ये टिकू शकले असते. म्हणून आपण त्याच्यामध्ये मार्ग काढून बरं ह्याच्यामध्ये जवळजवळ 5-50 मीटिंग झाल्या असतील आणि त्या मीटिंग झाल्यानंतर मग उपजिल्हा रुग्णालयाला आपण द्यायला तयार झालो. त्यावेळेस बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी होता. बाबासाहेबांच्या पुतळ्याची पहिली परिस्थिती भाऊ तुम्हालाही माहिती असेल. आपण ज्या बाबासाहेबांना दरवर्षी आपण प्रतिवेळा आहार घालायला जातो पुतळ्याला, त्या पायऱ्या पण ॲक्च्युली त्याच्या हालत होत्या. हा सावरकरांचा पुतळा आहे तिथं, बाबासाहेबांचा इथं पुतळा होता, आपल्या नगरपालिकेच्या तिथं एक पुतळा होता. नगरपालिकेच्या पुतळ्याचं डिझाईन दामोदरे होते त्यावेळेस नगरसेवक माझ्याबरोबर, अजून पण आहेत ते, बरोबर ना. त्यावेळेस आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही बोललो की पुतळा चांगला घ्यायला पाहिजे, आपण सगळे जायचं बसायचं. आमच्या मिटिंग झाल्या त्यांना विचारायला पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे, ते डिझाईन बनवण्यामध्ये आम्ही स्वतः तिथं वेळ घातला. ह्याच्यामध्ये नगरपालिकेत ठराव ज्यावेळेस आपण केला की आणि आम्ही काय करायचं, प्रत्येक पुतळ्याच्या सावरकरांच्या पुतळ्याचा पण ठराव केला, हा पण केला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पण आम्ही ठराव केला. पण योगायोगाने ते आता थोडं काम लेट होत गेलं, आता आपला कार्यकाल पण संपून गेला. ह्या बाबासाहेबांच्या पण पुतळ्याचा आपण त्यावेळेस ठराव करून घेतला. ठराव करण्यामध्ये आमचं काय आता टेक्निकली, आता बाकी नगरसेवक बघितलं तर टेक्निकली तेवढे नसतात. नगरपालिकेचे जे अधिकारी असतात, सीओ असतात, मग पुढचे प्रशासकीय अधिकारी असतात, बांधकाम भेटी सगळं खातं असते. ह्याच्यामधून त्यांनी टेक्निकली हे पॉईंट सगळे बघायला पाहिजे असतात. पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये त्यांनी आता हॉस्पिटल बनवलं. हॉस्पिटल बनवल्यानंतर 100 बेडचं झाल्यानंतर हे हॉस्पिटल जागेवर राहिलं, हे झालं. आज परिस्थिती अशी झालेली की भिंतमधली आलेली, तर 20 फुटाचं अंतर त्यांना पाहिजे, अशा बऱ्याच चर्चा आहेत. आता आपण त्या चर्चेवर जास्त जाऊन फायदा नाही. आपल्याला आपण एकत्र आलो आहे,
तर आपल्याला ह्याच्यामधून सामंजस्याने म्हणजे टेक्निकली आता ही जी भिंत आहे ही भिंत 1 फूट तिकडं पण नाही आणि 1 फूट इथं पण 1 इंच पण नाही. कारण मी साठे सरांनी काल फोन केला होता, त्यांना मी सांगितलं मी सगळे पेपर पण मागवले त्यांच्याकडून बाकायदे पत्र देऊन पेपर मागवले, ह्याचे पण मागवले. त्याच्यामध्ये आपली भिंत 1ही इंच इकडं तिकडे गेलेली नाही हे मला खात्री नाही. ज्या ठिकाणी भिंत होती त्याच ठिकाणी भिंत आहे. जुने फोटो पण काढले, जुने फोटो पण पाहिले नाही. आता ह्याच्यामध्ये हा प्रश्न जो उद्भवलेला आहे आपला, तर ह्याच्यामध्ये आपण माझा तर विचार असा आहे की काही आर्किटेक्ट नेमावे. भाऊ तुम्ही आर्किटेक्ट, नगरपालिका, प्रशासन, ATP सगळे एकत्र बसले त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येईल जेणेकरून हॉस्पिटलला आणि आपलं स्मारक याच्यामध्ये कुठंही आपल्याला डाग लागता कामा नये. आपल्या या कामावर हे सुसज्ज झालं पाहिजे. त्यांनी जे कल्पना केलेली आहे की चलचित्र छायाचित्र जे बाबासाहेबांचं आंबेडकरांचं पूर्ण जीवनपट ते मृत्यूपटापर्यंत इथं दाखवलं पाहिजे. ते कसं ॲडजस्ट होईल ते बघा. सुशोभीकरणामध्ये कुठंही त्याला डाग लागता कामा नये अशी प्रामाणिक इच्छा आहे माझी. आणि त्याच्यामध्ये आपण जर ॲडजस्टमेंट करायला लागली तर आपण हे करा ना, आपण अधिकाऱ्यांना सांगू ना की बाबा आम्हाला अशा पद्धतीने करा, एक 4-5 3-4 प्लॅन तयार करा. जर इथं असं वाटत असेल आपल्याला की आता आपण ज्या स्टेप बनवलेलं आहे या स्टेपच्या इथून आपली ही भिंत येत असेल, जर इथं एखादं गेट असं होत असेल सुशोभीकरणामध्ये पुढची भिंत काढायची गरज नसेल, ही भिंत जाऊन अशी एक डिझाईन बनवून इथे गेट बसलं असेल. पब्लिक जर रुग्ण आतमध्ये गेले, रुग्णांचे नाते इथं येईल, इथं बसले, इथं प्रशस्त जागा आहे, लोक इथं बसतील जेणेकरून हॉस्पिटल आणि आपलं बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक हे एकच दिसलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून एक आपली समाजामध्ये एक चांगली प्रतिमा पण समोर जाईल आणि एक चांगला या ठिकाणी ना पॉईंट पण म्हणता येईल चांगला की असं पिकनिक पॉईंट पण आहे की लोक इथे येऊन सेल्फी घेऊ शकतात. म्हणजे इतकं चांगलं सुसज्ज होईल. एका भिंतीपायी आपल्याला वाटत असेल की असं वाटत असेल तर सर्वांनी मन मोठं करून थोडंसं ॲडजस्टमेंट होत असेल तर करा. आणि नसेल ह्याच्यामध्येच होत असेल कधी तर ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते 4-5 प्रत्येकाचं तुम्ही सगळ्या मोठ्या त्याच्यामध्ये टेक्निकली पॉईंट नगरपालिकेचे अधिकारी आर्किटेक्ट घ्या. त्याच्यामध्ये अजून काय चांगले डिझाईन बनवत असेल तर ते बघा आणि त्या पद्धतीने आपण पुढं जाऊया. पण फक्त ह्याचे प्रतिसाद बाहेर पुढं उमटतं कारण कोणाची प्रतिका दिली नाही पाहिजे. हे बाहेरूनच्या प्रतिकार देतात लोक, आज बाहेरची लोक येतात आणि ते काहीतरी त्या प्रतिक्रिया देतात, त्याचा इफेक्ट घेतो होतो आपल्याला. तर आपल्याला लोणावळ्यामध्ये आपल्या लोणावळा शांत राहायला पाहिजे. आपण सगळे लहानपणी एकत्र आता सगळे एकत्र जातो आपण पहिलं म्हणून. त्याच्यामुळं माझ्या हात जोडून विनंती आहे की तुम्ही मनामध्ये द्वेष न आणता ह्याचा मार्ग आहे ना सर्वांनी मिळून एकत्र सोडावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. हॉस्पिटल आणि पुतळ्याचा जो वाद चालू आहे लोणावळ्यात आणि बरेच मला तर बाईक्स वगैरे येते. सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करणार की कोणीच आजसुद्धा आपण इथून गेल्यानंतर कोणी काही बाईक्स घेऊ नका की ज्याच्यामुळे एकमेकांविरुद्ध काहीतरी म्हणजे वेगळा असा द्वेष पसरतो. मी आता वाघमारे साहेबांनी हक्कामध्ये पाचरभूमी याची मागची सर्व भूमिका सांगितली. आपण जे आता तयार केलेलं आहे आराखडा तयार केलेला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की भिंतीचा जो प्रश्न आहे आणि भिंत आपण पण लहानपणापासून बघतोय का भिंत आहे त्या ठिकाणीच आहे, भिंत काय आत आलेली नाही ना बाहेर गेलेली नाही. तर त्यांनी जसा तो सुचवला आहे त्याच्यावर पण आपण मला वाटतं विचार करावा पाहिजे का सत्ताधारी पक्ष आपले त्यांनी अजितदादांशी बोलले तर तिथून जर आपल्याला जसं हे म्हटलं सिव्हिल सर्जनची आपल्याला NOC भेटणार नाही, बरोबर ना विलास भाऊ. जर आपले 20 फूट नसेल तर सिव्हिल सर्जन पण आपल्याला NOC देणार नाही, फायर ब्रिगेडची NOC मिळणार नाही. तर आपण पहिला त्या ठिकाणी मंत्रालयात वगैरे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आपण ते NOC वगैरेचा प्रयत्न करावा मला वाटतं. असं त्याच्यातून जर मार्ग नाही निघाला तर ते वाघमारे साहेबांनी सांगितलं ते सकारात्मक आहे त्याच्यात. तर ते म्हटले काय नाही निघाला तर आम्ही आमचा मग पर्याय आपण त्याच्यात शोधू. भिंत गावासाठी ते सर्व करायला तयार आहे. तर माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, वाघमारे साहेबांना पण विनंती आहे की ह्याच्यातून काहीतरी एक सकारात्मक सर्व आता आपण बसलो आज नाही आपण परत बसू पाहिजे तर 1 नाही 4 वेळा बसू आणि ह्याच्यात तरी काहीतरी मार्ग काढू अशी मी सर्वांना म्हणजे सर्व आपल्या लोकांना विनंती करतो. सकारात्मक विचार होते जसं पप्पाने आता त्याचा उल्लेख केला की जर अशी वेळ आली त्या गोष्टीचा जो भिंतीची अडचण आहे ती सुद्धा आम्ही दूर करायला हवं. या गोष्टीवर तुमचं आम्हाला मनामध्ये समाधान वाटतं की तुम्ही त्या मानसिकतेमध्ये आलाय. जर गरज भासली तर आता सुरेगांची सुरुवात अशी या ठिकाणी झाली. हॉस्पिटलचं काम सुरू होऊन 3 वर्ष झाले आणि स्मारकाचं काम सुरू होऊन 1.5 वर्ष झाले आणि हे काम सुरू झाल्यानंतर जेव्हा हे काम अर्धवट झालं हे काम सुरू झालं. हे काम सुरू झालं तेव्हा ती भिंत होती. बऱ्याच मी सांगितलं पप्पूने सांगितलं भिंत आहे तिथे होती ह्या गोष्टी मी सुद्धा कबूल आहे. परंतु जेव्हा हॉस्पिटलचं काम सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलच्या प्लॅनमध्ये जे अंतर होतं 6 मीटर आणि 2.6चं हे टोटल 30 फुटाचं अंतर होतं. ते हॉस्पिटलला वाचून इथपर्यंत होतं. शासनाची जागा आहे, शासन स्तरावर काम चाललं आहे. ते काम पण PWच्या माध्यमातून हे पण नगरपालिका शासन संस्थाच
ते दोन्ही शासन संस्था हॉस्पिटल या तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी 1 रुपयामध्ये सर्व सुविधा हॉस्पिटल सुरू होणार आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला उपयोग होणार आहे. त्या लोणावळा शहर आणि लोणावळा शहराच्या आजूबाजूला ग्रामीण परिसर आज एवढ्या वर्ष आज मी पाहतोय 45 वर्षापेक्षा अधिक काळ मी या सार्वजनिक जीवनामध्ये या शहरामध्ये काम करतो. हे काम करत असताना गोरगरिबांच्या हालापेक्षा दवाखान्यामध्ये काय होतं, लाखो रुपयाचे उपचार करून सुद्धा लोकांना या ठिकाणी सुविधा मिळत नाही. डोळा सोडून बाहेरगावी जावं लागतं. हीच गोष्ट तालुक्याचे आमदार ते जिल्ह्यांना शेवट्याने हेरली आणि ते येऊन आपल्या लोणासारख्या जनतेला गोरगरीब जनतेला सामान्य जनतेला या हॉस्पिटलचा उपयोग व्हावा म्हणून 100 बेडचे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं या ठिकाणी आपलं जिल्हा उपरुग्णालयाचं या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी योजना आली. स्वतः भाऊ पाड पण ती पाडण्यापेक्षा जर का आपल्याला पर्याय निघत असेल, आपण लोणावळ्याचा नागरिक म्हणून जर एकत्र बसले, भाऊने आपल्याला बोलवलं, आपण सूचना मांडली, तर या पायरीचा जो मुद्दा जो आहे, कारण सगळ्यांच्या डोक्यात ही पायरी तुटल ही तुटूच शकत नाही. मला तरी असं वाटतं जर फक्त भिंतीचा मुद्दा असेल तर, पण त्याच्या आधी जर का मंत्रालयातून परमिशन भेटत नसेल तर भिंत जर तरचा प्रश्न आहे आणि त्याच्यात सगळेजण लोणावळ्याचा नागरिक म्हणून आपण ते करू शकतो. लोणावळा शहराचं वातावरण खराब झालेलं आहे. या 2 महत्त्वाच्या विषयी आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलो. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शिष्यवृत्तीविषयी हा आपल्या जनते लोणावळ्याकरच्या आंगरे यांचा आत्मीयतेचा विषय आहे. अजून हॉस्पिटलचा विषय जो आहे तो आपल्या लोकांच्या गरजेचा विषय आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा जर महत्त्व पाहिला तर माझं म्हणणं एकच आहे, सूचना आहे का वाघमारे साहेबांनी मोठं पण दाखवलेलं आहे. त्यांनी आणि आमदार साहेबांनी दोघं एकत्र यावं आणि हा विषय मार्गी लावा. ते भिंत काढायची का नाही काढायची तो विषय नाही. ही गोष्ट झाल्यानंतर त्यांनी, मी तर प्रत्येक वेळा आलो, त्यांनी जेव्हा बोलले आपण प्रतिकृती आणली त्या टायमाला, आपण टेलिव्हिजन केलं त्या टायमाला आलो, त्यांनी मला त्या टायमाला समजलं की आपण या ठिकाणी टोटल बाबासाहेबांच्या ह्याच्यावर आपण म्युरल्स लावणार आहोत. सगळ्या गोष्टी चांगल्यात का शहरामध्ये एक चांगली गोष्ट वागून, परंतु हॉस्पिटलची वास्तू देखील आपल्या नागरिकांच्या साठी महत्त्वाची आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा विचार करून माझी प्रामुख्याने इच्छा आहे की आमदार साहेबांनी मी 2 पावलं मागं पुढं व्हावे, वाघमारे साहेबांनी 2 पावलं पुढं मागं व्हावेत आणि दोघं एकत्र बसावे. लोणावळा शहरातील प्रमुख नागरिक ज्या जनते आहेत त्यांना एकत्र घेऊन बसून त्यांनी विषय मार्गी लावा. बाकी ह्याच्यात चर्चा किंवा कुठले मोर्चे आणि कुठले घंटा आणि कुठलं काय आता काय करू नका माझं म्हणणं आहे. आणि वाघमारे साहेबांनी आता एक चांगल्या पदावर तुम्ही आता वरच्या लेवलला जाता, तुम्ही जिल्ह्याचं काम करताय, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं काम करताय, तुम्हीच तुमच्या पद्धतीने आमदार साहेबांनी तुम्ही एकत्र निर्णय घ्यावा. माझी प्रामाणिक या विषयावर बोललो होतो तर चर्चा करू, एकत्र बसू आणि हा मार्ग सोडू. तर या स्टेपला जायला पाहिजे. आपण एकत्र राहिलेलो किती वर्ष आपण सगळे गाव म्हणून एकत्र काम करतो. हीच भूमिका म्हणून आम्ही या ठिकाणी आज आपण एकत्र बसतो. आता साहेबांनी सुरू ते हे सांगितलं कसे पॅन पास झाले, कसे काय झाले, त्या पद्धतीने त्यांनी आपला अंतिम टप्पा पण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. किंवा 2 पर्याय, किंवा प्लॅन पास होते किंवा पार्किंगचा विषय, किंवा टेक्निकल परमिशन भेटते का नाही भेटली तर ते तिसरं त्यांनी आपल्याला सांगितलं, नाहीच भेटली तर लास्टचा पर्याय म्हणून त्यांनी ते आपल्याला सहकार्य दाखवण्याची भिंतीचा विषय. मी खरंच सूर्यकर वाघमारे साहेबांच्या ठिकाणी खरं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला एक भूमिका चांगली दिलेली. आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी पुढचे विषय असतील. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा बाहेर देतात, काही रुपये देतात, तर चुकीचं आहे. काय होतं, शिरवायचं काम करत असतं. तर हाच विषय गेल्या 15 दिवसापूर्वी हा विषय व्हायला पाहिजे होता, कारण समजूतपणे बसून एकत्र विषय मिटला असता. या स्टेपला हा विषय आला नसता. ठीक आहे, आता लेट झालं, पण हा विषय असा समजूतपणे सुद्धा अशा आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. तरी उशिरा आलो तरी मला थोडी कल्पना आहे विषयाची. आणि वाघमारे साहेबांची भूमिका खरोखरच बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं असं की जर टेक्निकल टेक्निकल आपल्याला नॉलेज कमी आहे, म्हणजे टेक्निकल जर नाहीच परवानगी मिळाली तर आपण हा शेवटचा पर्याय म्हणून आपण हा घेऊ शकतो. वाघमारे साहेबांनी म्हणजे सकाळी माझ्याशी बोलताना तरी तुम्ही सांगितलं होतं, आत्ता पण तुमची चर्चा झाली असेल, साहेबांनी तेच सांगितलं असेल. म्हणजे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता बाकी सर्व आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आता ते प्रयत्न करावेत. जर टेक्निकल नाहीच मिळाली तर हा शेवटचा पर्याय म्हणून हा ठेवावा असं साहेबांनी सांगितलं आहे. तर हा एक भूमिका योग्य आहे. तर बाकी सर्व आज जे आहेत समजा आमदारांशी बोलून मिटिंग लावून एकत्रित काय करायचं तसं तुम्ही करू. आणि भारतीय जनता पार्टीचं सर्व पक्ष त्या सर्व भूमिका सर्वांची जी आहे लोणावळ्याकरांची त्याच्या पाठीमागं कायम राहील. तर माझं एक सर्वांना, शहराच्या लोकांना आणि ग्रामीणच्या लोकांना, तालुक्या लोकांना आव्हान राहील. चूक केली कुणी, चूक झाली प्रशासकीय पातळीवर. दोन्ही प्रशासन, PWD आणि नगरपालिका हे दोन्ही प्रशासकीय पातळी, इंजिनियर, CO या लोकांची चूक आहे. आणि त्यांची चूक अशी झाली ते आता गप बसून माझ्या बघतायत आणि आपण समाज म्हणून हा तिकडे उतरतोय, तो तिकडे उतरतोय. तर माझी विनंती राहील
आज एवढा मोठेपणा दाखवून आज आंबेडकरी समाजाने वाघमारे साहेबांनी म्हणजे आज समाजाची चर्चा करूनच हा विषय आज इथं मांडला आहे. ते म्हणले शेवटचा पर्याय तुम्ही हा ठेवा. ते मागाशी बोलले, आता प्रमोद बोलले, आरोप बोलले, इकडे बोलले का शेवटचा त्यांनी मोठेपणा दाखवलेला आहे. मग आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. 99.9% भिंतीला हात न लागता जर परवानगी मिळत असेल तर एकदम सोन्यावर जुळा आपल्याला, म्हणजे हा सगळा आपला अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळं साहेबांनी जे मोठेपणा दाखवला आहे त्याचं सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे. आणि आपण जास्त बोलावं नाही, पण वैयक्तिक पातळीवर बी आपल्या शहरातल्या किंवा इतर लोकांनी पुन्हा जायला नाही पाहिजे. मला तो मागाशी एक साहेबांचा मुद्दा आवडला, म्हणजे आपल्या लोकांनी शहरातल्या लोकांनी काम घ्यावं का नाही घ्यावं. आज तुम्ही आम्ही बघतो तळेगाव, पुन्हा वडगाव, कोण दादागिरी करतो, कोण पोलिसचा कॉन्ट्रॅक्ट घेतो. आणि उलट आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे तर आपल्या गावाची तरुण पोळा आज लाड आहे, भोगले, पण साहेबांचा मुलगा आहे, रवी सरोजा आहे, परत आपला शोकी शेट्टी, असे ठराविक लोक आहे गावातले. 8-10 तो कॉन्ट्रॅक्टर आहे आपले. पण आज अशी परिस्थिती झाली भाऊ का त्यांना कामं नाही मिळत, येतच नाही, दाबल्या जातात कामं. आणि परत तुम्ही आज आमचा एखादा माणूस घेतो, आमचा होतकरून तरुण जर करतो काम तर फुकट करून त्यालाही मेहनत आहे ना. म्हणून तुम्ही कुणी वैयक्तिक पातळीवर कुणी जायचं नाही. आणि आपण जाहीर आव्हान करू, ह्याच्या पुढं कुणी कुठली बाईट द्यायची नाही. बाळासाहेब प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या लोकांना सांगा, विलासभाऊ तुम्ही बी सांगा, प्रमोद तुम्ही अध्यक्ष, नारायणभाऊ, भरतभाऊ, म्हणजे आता हा विषय इथं संपलाय. कारण की आज आता मार्ग निघालेला आहे. का मार्ग असा निघाला का 99.9% भिंत काढायची नाही. 1% जर गरज लागली तर समाजाने वाघमारे साहेबांनी इथं सगळ्यांपुढे शब्द दिलाय तर वेळ आली तर काढू. पण मला बी असं वाटतं का आपण आंबेडकर साहेबांच्या पवित्र स्थानी इथं बसलेलो आहे, हॉस्पिटलचं पवित्र काम होतं. मलाही असं वाटतं का 1% भिंत काढायची गरज लागणार नाही. कारण की जे अजितदादाला बोललं, अजितदादा जे करू शकतो ते कोणी करू शकत नाही. त्यांनी आणली परवानगी, होतं काय स्पेशल केस म्हणून मिळते ना. आज आपल्याला FSI मिळाला स्पेशल केस म्हणून 4 मधली तर आपल्याला 6 मधली तर परमिशन मिळालेली भाऊ. रिलॅक्सेशन भेटतं का वाघमारे साहेब मिळाले का नाही रिलॅक्सेशन भेटेल. रोड नाही, कुठे जागा गेली तर तसं हे होऊ शकतं. नाही झालं तर 1% आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मी साहेबांचे, वाघमारे साहेबांच्या आणि आंबेडकरी जनतेचे मी आभार मानतो. आणि ह्या पुढं परत एकदा सांगतो, सगळ्या तरुणांना सांगतो, अजिंक्य वाईट द्यायचं बंद करा आणि कुणी आपली लेवल काय त्या लेवलप्रमाणे सगळ्यांनी वाग. एवढं बोलून मला 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. त्यामध्ये प्रथमतः आमची मागणी आहे म्हणजे आमदार साहेबांनी जे काही पत्र शिवणला दिलेलं होतं ते पत्र त्यांनी पहिलं माघारी घ्यावं. कारण का प्लॅन बसवताना पुरंदर हायस्कूलच्या बाजूला जो जागा शिल्लक होती तिकडं हा प्लॅन संपूर्ण काम करताना देखील इंजिनियरनी इकडं सरकारला त्यांनी स्वतःची अडचण केली. ते त्या इंजिनियरला चुका किरण भाऊ बोलले त्याप्रमाणे त्यांच्या चुका आणि आपल्या वाद सुरू झालेला आहे. तर तो न होता त्यांनी या कामातील अडथळ्याचं पत्र BWला किंवा शिवणला जे द्यायचं काम केलेलं आहे ते त्यांनी पहिलं प्रथमतः माघार घ्यावी. आणि त्यानंतर आम्ही जे वाघमारे साहेबांनी शब्द दिला तो निर्णय घेण्याकरता आपण सर्व जमलेलो आहोत. आणि काही दिवसापूर्वी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं भूमिपूजन, त्याच्या शिवजनाचं भूमिपूजन देखील झाले. त्यावेळी देखील वाघमारे साहेबांनी आपलं मत व्यक्त केले. आपण लोणावळ्याचे नागरिक म्हणून सर्व एकत्र राहायला पाहिजे. परंतु आज या ठिकाणी बाबासाहेब स्मारक होत आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय होत आहे. त्यामध्ये वेगळ्या प्रकारची अडचण निर्माण झालेली. तर मी आपल्या सर्वांना सुचवतो की आपण यामध्ये सर्वांनी हरिता वाटा घ्यावा आणि वाघमारे साहेबांनी सिंहाचा वाटा घेऊन त्यावर मार्ग काढावा आणि हा प्रत्येकाने करावा संदर्भात. आणि सर्वांची चर्चा ऐकल्यानंतर असं कुठेतरी ठाम असा विश्वास वाटतोय की याचा रिझल्ट पॉझिटिव्ह निघणार आहे. कारण की आपण सगळे एका विचाराचे आहेत आणि एका मनाचे आहेत. परंतु आता काय जे बाबती आहेत ती टेक्निकल बाबती आहेत की कुठे मिटिंगला जावं लागेल किंवा कुणा आमदाराला भेटावं लागेल किंवा कुठे प्रशासकीय मंत्रालयात जावं लागेल. एक छोटीशी विनंती आहे की सर्व पक्षाचे लोक आहेत एक छोटी कमिटी 20-25 लोकांची जर बनवली मला वाटतं त्याच्याकडून काय एक मॅसेज सगळ्यांचे विचार मांडले सगळ्यांनी. पण एक कमिटी करून जर बनवले ना ते कुठेतरी चांगला रिझल्ट येऊ शकतो. नाहीतर काय होईल की मी माझा विचार मांडणार हे विचार मांडणार एक कमिटी करा या संदर्भात तर याचा रिझल्ट फास्ट होईल. कारण की वेळ आता खूप कमी आहे कारण की काम थांबलं आहे हे बी थांबले ते बी थांबले तर एक कमिटी बनवा अशी माझी इच्छा आहे. शहराच्या आपल्या जो काही दिवसापासून जो विषय फक्त लोणावळा नाही तालुका काय आणि जिल्हा काय इथपर्यंत हा विषय पोहोचला होता. हा आपल्या सर्व लोणावळकरांचा फक्त आंबेडकरी जनता तर सर्व भारतातील प्रत्येक नागरिक जो नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिले त्या संविधानावरती आपण सर्वजण चालतोय. त्यांचा इथं पुतळा बनतोय तो म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमानाचा असा एक इथं पुतळा बनत आहे. आणि जसं वाघमारे साहेबांनी सांगितलं की त्या पुतळ्याचं जे काम चालू आहे
त्या कामामध्ये जे भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये ज्या प्रकारे काम झालं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवनाचं एक पाण्याच्या ह्याच्यामध्ये ते अख्खा फवारा त्यात अख्खा देखावा होणार आहे. हा आपल्या लोणावळकरांसाठी फक्त आंबेडकर जनता तर सगळं लोणावळकरांसाठी आजमाची गोष्ट आहे. हे सर्व होत असताना दोन्ही कामं हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे होता आणि आपल्या सर्वांचा आरोग्याचा प्रश्न आहे दवाखाना. या दोन्ही गोष्टी होत असताना जसे काय वक्त्यांनी सांगितलं की सरकार अधिकाऱ्यांची चुका होत्या. कामं चालू करत असताना त्यांनी ती मोजमाप त्यांनी त्यावेळेसच ती बघितली पाहिजे होती. जे काही चुका त्यांच्याकडे झाल्यात त्या चुका आपण न बघता त्या चुकांचं जे काही चुकीचं वातावरण होऊन आपल्या गावामध्ये जे चुकीचं वातावरण निर्माण झालं होतं त्याला आजच्या बैठकीत मला वाटतं असं की एक ते विराम झालेला आहे. सर्वांनी आपण इथं आपलं वक्त्यांनी आपलं मत व्यक्त करण्याच्या अगोदरच आपल्या सर्वांचे नेते सोडकांची वाघमारे साहेब यांनी आपली भूमिका स्पष्ट करून आपल्या सर्वांना काही बोलण्याची जागा ठेवली होती की जर या पुतळ्याला काम चालू असताना आणि दवाखान्यात काम चालू असताना जर या भिंतीची अडचण असेल तर मी स्वतःहून माझ्या समाजाच्या वतीने त्यांनी शब्द दिला की आपण ती भिंत काढू. परंतु आमचीही अशी भावना आहे की कुठलाही समाजाची अशी भावना नाही आहे की भिंत काढून त्या पुतळ्याला काही इजा व्हावी. तर मी सोडकांची वाघमारे यांना विनंती करतो अशी की जी काही घटना गेल्या 8-15 महिन्यात घडलेली आहे या घटना आपण थोड्या बाजूला ठेवून आपण ही एक जिल्ह्याचं नेतृत्व करताय, आमच्या लोणावळ्याचं नेतृत्व आपण करताय, त्याचबरोबर मावळ तालुक्याचे आमदार सुरेश शेळके नेतृत्व करतात. आपण दोघांनी मिळून आपली थोडीशी वैयक्तिक जे काही गोष्टी झाल्या बाजूला ठेवून मंत्रालयामध्ये आमच्यातले जे कोणी येतील आपल्याबरोबर न येतील परंतु आपण दोघांनी जाऊन ज्याप्रमाणे मला असं वाटतं की दादांचं प्रेम आजीचं आपल्याला खूप जास्ती वाढलेलं आहे, आपण दादाचं खूप जवळ गेलेलं आहे, तर आपण नक्कीच दादाकडनं ते काम करून घेतात. तर आपण आणि आमदार साहेब जर जमलं तर आपण या बैठका लवकर लावून हा विषय आपण लवकर मार्गी लावा अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण जी भूमिका घेतली त्याबद्दल मी आपलं सर्व लोणावळकर जनतेचे आभार मानतो. आज आपण या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी जे माहिती घेतली खरं पाहायला गेलं तर हे अगोदरच व्हायला हवं होतं का आपण सर्वांनी आम्हाला विश्वासात घेऊन जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी मांडायला हवा होता. वस्तुस्थिती येऊन या ठिकाणी पाहायला हवी होती. ह्या मावळ तालुक्यात नेतृत्व करत असताना सूर्यअण्णा शेळके यांनी नगरपालिकेला का बाबा हे बाबासाहेबांचं काम बंद व्हावं म्हणून तिथं लेटर पाठवलं तर ह्यांचं काम बंद व्हावं. त्यानंतर त्या दिवशी येऊन सांगितलं तर हे लोक पाठीमागं गेलेत म्हणजे 3 फूट पाठीमागं गेले. पण तुम्ही पहा झाडं जिथल्या तिथं आहेत झाडांच्या ठिकाणी गोल असं राऊंड होतं ते पण त्या ठिकाणीच आहे. एक किंचितही आम्ही असं 1 मीटर काय 1 अर्धा मीटर पण आम्ही मागं पुढं सरकलेलं नाही. मग असे खोट्या प्रचार करायचा नाही, खोटी बाईक द्यायची नाही. आम्ही घंटा मोर्चा काढला तो त्यांच्यामुळंच काढला का ते असं म्हणजे बाबासाहेबांचं काम बंद करा. मागच्या वेळेला ज्यावेळेला आपलं हे रमाईचं सांस्कृतिक भवन आम्ही उभं केलं तर त्या सांस्कृतिक भवनला पण त्यांनी आडेवेडे घेतले. त्यानंतर ते पण त्यांनी त्या दिवशी बाईकमध्ये बोलले तर हे काय असं उभं केलं आहे. अरे ते आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी 4-2 बायका आमच्या येऊन बसतात तिथं तो आम्ही रमाईचं सांस्कृतिक भवनमधून रमाईच्या नावाने आम्ही सुरू केलेलं आहे. ते काय हाल असला बांधला आहे चांगला बांधला आहे तुम्ही त्यांची वाईट आहे का मग तुम्हाला कळून येईल तर ते किती म्हणजे एकदम खालच्या पातळीवर आमच्याची ही जागा ही पवित्र जागा ह्या ठिकाणी अनेक जणांना दीक्षा दिलेली जागा आहे आणि म्हणून आम्ही ह्याला पवित्र स्थान मानतो. तुम्ही अगोदर ह्याचा विचार करायला हवा होता. तुमचं काम अगोदर सुरू झालं मग ते काम सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही पाहायला पाहिजे होतं मला जायला जागा कुठून आहे, यायला जागा कुठून आहे, ॲम्ब्युलन्स कुठे उभी राहील, अग्निशमन दलाची गाडी कुठे उभी राहील, पार्किंग कुठे असेल. हे सगळं असताना आम्ही सिओनला घेऊन या ठिकाणी पाहणी करायला आलो. PWDचे साहेब आले त्यांनी सांगितलं का आम्हाला पार्किंगची काही गरज नाही आहे, पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे. इथं 2 व्हीलर बसतील, इथं 4 व्हीलर बसतील, ॲम्ब्युलन्सची आम्ही सोय केलेली आहे, जायला यायला जागा आहे. त्यानंतर पण त्यांनी एक काय दाखवलं का अग्निशमक दलाची गाडी इथून येणार नाही, तिला वळवता येणार नाही. तुम्ही काय ना काहीतरी असं कारण काढून का ही भिंत तुम्हाला ही नको आहे. तुमच्यानंतर तुम्ही अगोदर पहा जर आमचे फोटो आहेत आमच्याकडं या कार्यक्रमाचे त्यांचं कामकाज चालू असताना इथं पत्रे बांधलेले आहेत आणि ते पत्रे त्या बाजूने आहेत भिंतीच्या पलीकडे साईडने अलीकडे आमची भिंत आहे. मग असा आमच्यावर खोटा आरोप करायचा काहीतरी कुठं चांगलं काम चाललेलं असेल तिथं खो घालायचा आपल्यामध्ये तेढ निर्माण करायची हे आम्हाला आवडत नाही. आमच्याविषयी खोटी भावना तुम्ही अशी धरून कुठल्या मी एक पक्षावर
एक समाजावर निवडून आलेलो नाही आहे, हे पण ते बोलले. आम्ही म्हणतच नाही तुम्ही एका समाजावर किंवा एका पक्षावर. आमदार हा प्रतिनिधी हे अख्ख्या मावळ तालुक्यात असतो, मायबाप असतो. कुठल्याही घरामध्ये काय झालं तर त्याला त्याची कळकळ लागली पाहिजे. मग आम्ही कुणाची लेकरं आहेत? आमच्या जर या ठिकाणी असं तुम्ही भावना दुखत असतील तर मग त्यांच्याविषयी आम्हाला काही करायचं. विलास भाऊंनी थोडंसं त्यांनी हे केलं तर त्यांना वाईट वाटलं, पण त्यांनी ज्या आमच्या भावना दुखल्या तर आम्हाला नसेल का वाईट वाटलं? त्यांना बोलले असतील ॲक्च्युली ह्याच्यामध्ये का बाबा पोर आता समाज म्हटल्यावरती आपण मोर्चाला आल्यानंतर म्हटल्यावरती कोणाच्या तोंडावर आम्ही हात ठेवू शकत नाही. आम्ही पुढं असेल मागं असेल कुणी काय बोललं असेल, पण आम्हाला त्यांचा अभिमान आहे का ते बाबा चांगलं या ठिकाणी काम करतात आहे. पण ते चांगलं काम करत असताना आमच्या कामाची इथं खो घालू नका एवढीच. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. आता नंतर जे वाघमारे साहेबांनी शब्द दिलेला आहे तो शेवटचा शब्द राहणार आहे, त्याच्यामध्ये काही होणार नाही. जर तुम्हाला अडचण होतच असेल पहिला दवाखान्यासाठी लोकांची जर गैरसोय होणार नाही हे आम्ही काळजी घेऊ. जर तसं काय तुम्हाला वाटलंच का बाबा ही भिंत पाडावं लागेल, मग सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन काहीतरी एक निर्णय होईल. तुम्हाला काय आम्ही दुखवणार नाही, तुम्ही आम्हाला दुखू नका. ह्या ठिकाणी आपण सर्वजण आले, आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानते आणि ह्या ठिकाणी थांबते. जय भीम जय शिवराय. त्या ठिकाणी जर आपल्याला प्रॅक्टिकल बघायचं असेल तर नगरपालिकेची बिल्डिंग बघा, तिचं इन कुठे आहे आउट कुठे आहे. आज जी गाडी आपण नगरपालिकेच्या पार्किंगला नेतो ती गाडी खरं इझिली वळते का? हो, एकदम चुकीचा प्लॅन झालेला होतो. एकदम चुकीचा प्लॅन. इझिली वळते का? एकदम चुकीचं झालेलं. इझिली बाहेर पडते का? मग त्या बिल्डिंगला CC कसं मिळालं? इतर सगळ्या परमिशन कशाच्या आधारावर मिळाल्या? याचा पण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, भांगरवाडीचा हा पूल झालेला आहे बघा दुसरा नवीन, त्या ठिकाणी पण लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की इथून गाडी वळणार नाही, गाडी जाणार नाही. पण आता तिथून सगळ्या गाड्या सोयीस्कर जातात ना. प्रत्यक्ष प्लॅन आणि प्रत्यक्ष परिस्थिती ही पहिल्यांदा बघितली पाहिजे ना काय आहे ती, आणि त्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे. या कामाच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीपासून ते एंडपर्यंत आजच्या सद्यस्थितीपर्यंत मी साहेबांच्या सोबत आहे. सगळं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे आहे. त्यामुळं मी टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटला 40 वर्षे सेवा केलेली आहे. लाखो इंजिनियर्स आम्ही घडवलेले. त्यामुळं आम्हाला टेक्निकली तर मला बरंचसं कळतं त्यातलं. परंतु असा वाद निर्माण करून आणि ही जागा आता जी आम्हाला थोडीशी जागा त्या पुतळ्याला मिळाली त्या थोड्या जागेचा विनियोग अत्यंत चांगल्या पद्धतीने करून एक सुंदर स्मारक आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. बरं, स्मारक तयार केल्यानंतर ते सर्वांसाठी खुलं आहे. आज तुम्ही बघा लोणावळ्यातले जवळजवळ शेकडो लोक रोज येऊन त्या स्मारकाजवळ येऊन बसतात. मग हे देखील स्मारक तयार झाल्यावर हे पण सर्वांसाठी खुलं राहणार आहे ना. इथं पण सगळी लोक येऊन आरामशीर बसणार आहेत ना. इथं कोणाला प्रतिबंध कोण करणार आहे? परंतु जे पत्र दिलं ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध, त्यामुळं आमच्या हृदयाला ठेच होत. मावळचे तुम्ही प्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी, तुम्ही बाबासाहेबांच्या कामाबद्दल जर पत्र देता हे पत्र मुळात द्यायलाच नाही पाहिजे. एवढे मोठा व्यक्ती बघतो आणि त्यांच्या कामासंदर्भामध्ये तुम्ही पत्र देता, त्यांनी आम्हाला भयंकर ठेच पोचली आणि म्हणून आम्हाला त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या नाही इलाज असतो. परंतु तुम्ही आमच्या भावना समजून घ्या. आम्हाला देखील हॉस्पिटल आवश्यक आहे. 25 वर्ष हॉस्पिटल नाही तर लोणावळकर नागरिक काय उपचारा वाचून राहिलेत का? उपचार घेता येत ना. आणि परत माझं असं म्हणणं आहे की 100 खाटांचं रुग्णालय निर्माण करण्यासाठी शासनाने कोणते नॉर्म ठरवलेले आहेत, त्यासाठी किती भूखंड आवश्यक आहे, मग तेवढा हा भूखंड होता का? आणि जर नसेल तर मग 100 खाटांचा आग्रह का धरला? जर इथे तो भूखंड जर 100 खाटांच्या रुग्णालयासाठी जर पुरेसा नसेल तर तो 100 खाटांचा आग्रह का धरला? त्या खाटांचं प्रमाण कमी का नाही केलं? आणि ज्या भूखंडात आहे त्याच्यामध्ये सर्व सोयींनी युक्त असं फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स किंवा इतर काही सुविधा आहे, त्यांनी सुसज्ज असं याची निर्मिती हॉस्पिटलची का केली नाही? तर असं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याची माहिती आम्ही PWD आणि नगरपालिकेकडे मागितलेली आहे की हा किती भूखंड वर्ग केला त्याच्यावर वगैरे. तर आता यावर बोलण्यात काय नाही. आमच्या साहेबांनी जो शब्द दिलेला आहे पण त्या शब्दासाठी आपण 100% प्रयत्न केले पाहिजे की आम्ही शब्द दिला आहे आम्ही शेवटी भिंत पाडू, पण नाही, तुम्ही त्यासाठी 100% प्रयत्न आम्हाला दिसले पाहिजे. आणि 100% प्रयत्न करून जर काही इलाज निघाला नाही तर
तोच तो त्यांनी शेवटचा पर्याय सुचवलेला आहे. या जरा रोजगार जायचे माझे 2 शब्द बोला लवकर, या ठिकाणी चला. संपवून. उपस्थित असलेले लोहा शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, सुज्ञ नागरिक, सूर्यकांतजी वाघमारे, आंबेडकर चळवळीत काम करणारे सर्व त्यांचे सहकारी, खंडे समर्थक, उपस्थित बंधू भगिनींनो, नागपूरनंतर पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये द्वितीय दीक्षा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या भूमीला जास्त महत्त्व आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे त्यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी वाघमारे साहेबांनी सुरुवातीला प्रास्ताविक करताना सांगितलं की मी यांना फोन केला, मी विलास भाऊंना फोन केला, पप्पूबाईंना मला फोन केला. आम्हाला तुम्ही संपर्क साधल्यामुळंच लोहायातले जे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची कुणाचीही भूमिका कठोर किंवा चुकीची किंवा वादग्रस्त नाही, कारण आमच्यामध्ये तुमच्या फोनमुळं चर्चा वेळोवेळी झालेली आहे आणि आमचा याच्यावरती एक सामंजस्य मार्ग कसा निघला पाहिजे हा विषय आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा भूमिका अशीच आहे की यातून एक चांगला मार्ग निघला पाहिजे. तुम्ही प्रास्ताविक करताना यमुनाताई थोड्या उशिरा आल्या, प्रमोदजी गायकवाड नव्हते, पण तुम्ही जो एक प्रश्न उपस्थित केला त्याला प्रमोदजी गायकवाडांनी नगरपालिकेमध्ये त्यांनीच एकट्यानेच तो प्रस्ताव मांडला होता की हा जो पुतळा जो आहे हा तिथे करून सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात करावं, परंतु नगरपालिकेत त्यावेळेस त्यांची सूचना मान्य केली नाही. म्हणजे हा विषय इथं वादाचा झालाच नसता. हे तुमच्या सूचनेचा प्रमोद गायकवाडांनी त्या ठिकाणी उल्लेख केला होता. असो, आता हा सर्वांनी विलास भाऊ बोलले आहेत, पण विलास भाऊंचं कसं आहे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी ती सर्व सारासार भूमिका मांडली, त्याच्यावरती कुणी राग मानू नये. आमदारांची भूमिका आहे, जसं आता मी तुमच्यावर बोललो, तुम्ही प्रास्ताव एवढं चांगलं आणि एकदम व्यवस्थित सर्वांना मान्य होईल असं मानलेलं आहे, त्यामुळे जास्त त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. आता हे तुमचं मत ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही भेटू, त्यांचं मत ऐकू, त्यांच्यावरती आमच्या ज्या सूचना असतील, आमच्या सूचना जे आमदार असले तरी त्या आम्ही, जसं तुम्ही सिनियर काही ठिकाणी आहात तसं आम्ही लोक पण काही सिनियर मंडळी शहराच्या दृष्टीने योग्य निर्णय कुठला होईल ते आम्ही त्यांना सूचना मांडू. अधिकारी किती चुकीचा वागला, अधिकारी किती सरळ वागला, तरी ते वाकडे अधिकारी सरळ करण्याचं काम आपण भरपूर वेळा या शहरामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ही जी भिंत जी आहे ही भिंत दोन समाजामध्ये, दोन आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या विचारातली भिंत ठरू नये, एक चांगला मार्ग यातून निघावा अशा प्रकारची आमची भूमिका राहील. याच्यावरती जास्त काय बोलणं योग्य होणार नाही. तेव्हा आमदारांची आम्ही भूमिका काय आहे, काय विचार आहे, टेक्निकल कशा गोष्टी, या सगळ्या आपण बाजूला ठेवू. फक्त तुमचं मत आणि त्यांचं मत ह्या दोघांच्या मतामध्ये जोडण्याचं काम आम्ही करू. ते जोडलं की यातून सर्व मार्ग निघतील, मग हॉस्पिटल पण होईल आणि ह्या दीक्षाभूमीचा विकास जो आहे तो विकास पण मोठ्या प्रमाणात होईल. दुसरी गोष्ट, आम्ही इथं जे उपस्थित आहे आमची कुणाची भूमिका नाही, जिना तर सोडाच, पण इथं बाकीच्या गोष्टीला पण हात लावला जावा अशी आमच्यासुद्धा कुठल्याही एकाही सुज्ञ नागरिकाची याच्यामध्ये भूमिका नाही आहे. त्यामुळे तुम्ही मनात काढून टाका. ज्यांना कुणाला बाईट द्यायची असेल, मी तर म्हणतो आम्ही तर सगळ्यांना थांबवतोच, पण ज्याला कुणाला बाईट द्यायची त्याला देऊ द्या. त्या बाईटने काय व्हायचं आहे त्या माणसाचं खरं स्वरूप आपल्या समोर येतं. त्यामुळे ह्याच्यावरती आपण जास्त विचार करण्यापेक्षा मी पुन्हा एकदा मी एक चांगली भूमिका मांडली, चांगला प्रस्ताव या ठिकाणी ठेवला, तेव्हा सुज्ञ नागरिकांच्या वतीने लोहायकर नागरिकांच्या लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त करतो आणि यातून चांगला मार्ग निघावा अशा प्रकारचे प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्णयापर्यंत पोहोचण्याकरता काय काय करावं लागेल त्या विषयावरती आपण चर्चा केली. आम्हाला या गोष्टीचं एक समाधान आहे की तुम्ही सर्वांनी एक गोष्ट मान्य केली की भिंत आम्ही तिकडं तिथं खूप सरकलो, मान्य केली सगळ्यांनी. मग आता ही जर भिंत जाग्यावरती आहे तर मग हॉस्पिटलचं जे 20 फुटाचं अंतर आहे ते कुठं गेलं? याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. तुम्ही भिंतीवर सरकताय, भिंत पाडायची बी तयारी केली, आपण सगळं केलं, पण 20 फूट अंतर ठेवण्याची जबाबदारी कोणाची?
आता लोकांनी असा ग्रह काय केला आहे की हे जे काम आहे हे आम्ही खाजगी स्वरूपात करतोय. हे काम कोण करतंय? नगरपालिका. ते काम कोण करतंय? सार्वजनिक बांधकाम करतंय. म्हणजे दोन्ही यंत्रणा या शासकीय आहेत. मग तुमचं 20 फुटाचं अंतर कारण नसताना तुम्ही इकडे बिल्डिंग का सरकवली? तुमचा प्लॅन प्रमाणे तुमचं काम आहे का? या प्लॅन प्रमाणे हे काम आहे का याची सहनिशा झाली पाहिजे. तुम्ही तुमचं 20 फुटाचं अंतर ठेवलं नाही आणि मग तुम्ही आम्हाला आमच्या गळ्यात पडणार. जर ही जागा खाजगी मालकाची असती तर काय केलं असतं आपण? आज आपण सगळे बसलो का ही नगरपालिकेची जागा आहे म्हणून. जर ही जागा खाजगी मालकाची असती तर त्याने हॉस्पिटल दिली असती का? मग ही 20 फुटाची ज्यांची जबाबदारी आहे पहिला प्रश्न त्यांना उपस्थित केला पाहिजे, तुमची 20 फुटाची जागा दाखवा. 20 फूट तुम्ही जागा दाखवली तर पुढचे प्रश्न सगळे चर्चेला जातील. आता तुम्ही सगळे आलात, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती भेटी होते. आम्हाला किती वाईट वाटलं असेल? सगळे होते ना फोटो 19 तारखेला, का नाही आम्हाला निमंत्रण मिळालं? शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचं निमंत्रण आम्हाला का नाही मिळालं? आम्हाला नाही वाटत. आम्ही तिथं बसून आमच्या डोळ्यात पाणी होतं. त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि आम्ही अस्पृश्यासारखे बाहेर बसलो. तुम्हाला काहीच नाही वाटलं कोणाला? एकाने तरी फोन केलाय? खराडे साहेबांनी भाषण केलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय मांडला, मी एका मिनिटात त्यांचं स्वागत केलं. आम्हाला वाईट वाटलं ना की महाराजांचं एवढं हे होतंय आणि आम्ही त्याकरता मोर्चे काढले. आमच्या पोरगं जन्माला आला तर मी शिवरायांचं नाव घेतो. तुम्ही सगळे तिथं बसले, आम्हाला कोणाला बोलवलं नाही. हे कधीपासून सुरू झाले? हे एका दिवसात भिंत आली का? एका दिवसात हा प्रश्न आला का? तुम्ही शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं भूमिपूजन केलं. मी नगरपालिकेने मला शिवजयंतीचं आमंत्रण टाकलं. मी खाली टाकलं की उद्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यावर त्यांनी उत्तर नाही. अरे कार्यक्रम नगरपालिकेने केला का नागरिकांनी केला? मग तो अधिकृत आहे का अनधिकृत आहे? एकाने तरी करतो. हा हा. अरे या समाज मी नाही तुम्हाला आवडलं, हरकत नाही. आमच्या समाजातला कुठलाही प्रतिनिधी नाही तुम्ही. अरे जे तुमच्यासोबत इथं त्या दिवशी मुलाखतीला आले होते त्यांना घेतला असतं तरी आम्हाला आनंद वाटला असता. पण तुम्ही संपूर्ण समाजाला डावल. कदाचित तुमच्या कोणाच्या ते लक्षात आलं नसेल. मी तिथून पायी चाललोय ना, राष्ट्र चाललीत ना, खराडे साहेबांचं भाषण चाललंय, मी तिथून पुढे गेलो आणि बाबासाहेबच्या पुतळ्याचा खुर्ची टाकून सगळं भाषण आहे. त्या पुतळ्यामध्ये जी भाषणं झाली की बाबासाहेबांनी सांगितलं की संघर्ष करा, शिका आणि रस्ता अडवायचं काम बाबासाहेबांना शिका. हा विषय होता का हो? बरं तुम्ही 3 कोटी रुपये महाराजांच्या याला दिला आम्हाला. अरे इथं 3 रुपये तरी द्यायचे होते ना. 3 रुपये नाही तुम्ही दिले. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे जे सभागृह बांधतं त्यापासून सुरू आहे. गुलाब भाऊ हे आज नाहीये. अहो तुमच्या पत्र व्यवहार पहा. यांनी फंड द्यायचा ना तुमच्या तालुक्यात. तुम्ही पुढे उत्तर पत्र जर तिथं पत्र दिलं ते पत्र पण दिलं. आता हे फार अवघड काम आहे का आमदार साहेबांचं? ही जबाबदारी सगळ्यांनी त्यांच्यावरतीच द्यायची. याचं परमिशन त्यांनी जाणायचं आणि आम्ही खंडाळ्यात त्यांच्या स्वागताला थांबायचं. ही जबाबदारी त्यांची आहे. हे 3 फूट आहे का 4 फूट आहे अजिबात नाही. या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी फंड द्यायचा. ही जबाबदारी त्यांची आहे. मी नाही त्यांना मत दिलं पण आमच्या समाजाने दिलं ना. आमचा हक्क आहे, आम्हाला निधी पाहिजे ना तुमचा. तर त्याकरता त्यांनी मला तर काय माझा त्यांचा 1 रुपयाचं वैर नाही. मी फक्त माझ्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेला आदेश पाळलेला आहे. मला बाळा बेगड्यांचा प्रचाराचा आदेश आला की त्यांचा प्रचार केला. मी त्यांना नम्रपणाने सांगितलं
बरं त्यांच्याकरता त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून मी विलासभाऊ दिल्लीला घेऊन गेलो. नितीन गडकरी साहेबांची आणि आठसाहेबांची बैठक करून दिली. त्यांनी सांगितलं की नाही बाळासाहेब बेगडे हे आमच्या पक्षाचे उमेदवार राहणार आहे. साहेब म्हटले की बा तुम्हाला जर पक्षाने उमेदवार नाही दिली तर आम्ही तुमच्यासोबत नाही राहणार. आठवले साहेब आमचं एकच नेता आहे आम्हाला. मी त्यांचा आदेश सोडून तुमच्या कसं येऊ हा एकमेव त्यांचा माझा राग आहे ना. माझं त्यांचं काही देणं घेणं नाही का माझं काय त्यांचा काय कुठला विषय नाही. आणि म्हणून आमदारांनी त्यांची सर्व ताकद या हॉस्पिटलच्या परवानगीसाठी लावायला पाहिजे आणि त्यांनी ती मिळवलीच पाहिजे. हा लोणाळेकरांचा हक्क आहे. आज तुम्ही माझं सगळ्यांनी नियोजन कमिटी सदस्य स्वागत केलं ना. का नाही आपल्याला कमिटी मिळत? का लोणा माणसाला काय मिळत? किती दिवस या लोणा शहरातील लोकांनी नुसत्याच पालख्या व्हायच्या. सगळ्याच पक्षाच्या लोकांना मी आवाहन करतो तुम्ही हट्ट धरा ना आम्हाला द्या. आज आपण जसे एकत्र येतो ना तसे आपली माणसं मोठं करण्याकरता पण एकत्र या. ठेकेदारीचा विषय करायला वाईट वाटतं. आणि एक ते याचं टेंडर आम्ही दुसरं रस्त्याचं घेतलं बाबासाहेबच्या पुतळ्याचं नाही घेतलं टेंडर. त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यात जर चूक झाली आयुष्यभराचा पश्चाताप राहील. आणि म्हणून सांगितलं की हे काम आपण नाही घ्यायचं. अरे थोडं पाणी मारायला आपण चुकलो विसरलो काय झालं काय मग आपल्या मनात गंत नाही. पण तुम्ही आम्ही काम घेतलं नाही तुम्हाला चालत नाही. तुम्हाला आता सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आज जे सगळं सांगितलं ना 4 लोक ते ह्याच्यात पाठवले नगरपालिकेत की सूर्यकांत वाघमारच्या नावाचं टेंडर काय काम चाललंय काय चाललंय ते विचारा जाऊन तुम्ही. माणसाला लिहा याचं कागदपत्र अरे नगरपालिकेचं काम आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लोकांवरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. कारण त्यांनी पैसे पगार घेतात तर ते काम करतायत. 20 फूट जागा कुठे गेली ही त्यांनी आम्हाला दाखवलीच पाहिजे. अरे विलासभाऊ कोर्टाचा काही विषय नाही. कोर्ट कमिटीचा आहे ना विषय. कधी आता आम्ही कोर्टाला विचारलं तुम्ही काय प्लॅन पास करायला आहे काय काम आहे कोर्टाचं. कधी व्हिजिट केली इथं कोर्टाने काम करताना व्हिजिट कधी करायला पाहिजे. कोर्टाची भीती कोर्ट काय करते एखादा स्पॉट सौदागर करा असा मातला मुंडा प्लॅन पासच्याशिवाय कमिटी काय काम करते. आणि हा मुद्दा कोर्टाच्या कमिटीत कचऱ्यात घालू नका. जर हे गेलं हॉस्पिटलमध्ये राहील आणि स्मारक पण राहील. आम्ही तर काय इथं येऊन पाया पडून जाऊ पण हे हॉस्पिटल असंच राहील. हा प्रश्न आमदार साहेबांना सांगा. माझ्या विषयी तुमच्या मनात काय राग असेल काढून टाका. मी तुमच्या मनातला माझा राग काढलेला आहे का की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं स्मारक झालं पाहिजे आणि दवाखान्याचं काम पण झालं पाहिजे. तुम्ही आमपणा करू नका. आमची हात जोडून विनंती आहे. तर हा कोणाचाही एकाचा प्रश्न नाही आहे. तुमची माझी लढाई आपण रेल्वे गाडीला घेऊ त्याचा भुशिड्यांमध्ये घेऊ या भानगडीत आणू नका. म्हणून मी त्यांना काल पण विनंती केली की सर्व ताकद तुम्ही लावा आणि हे परमिशन मिळवा आणि मिळालंच पाहिजे. हा जर प्लॅन नगरपालिकेमध्ये आला असता तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. अरकुळे साहेब इथे गायकवाड साहेब आहेत. भूमिपूजन इथं झालं ना. बोलवलं का आपल्याला बोलवलं का. अरे सगळे कुठले सरपंच उपसरपंच ग्राम हे सदस्य तिथं ह्याला होते. त्यावेळेस तर मांडव टाकला होता की 10 फूट भिंत आम्ही आत घेतली. आता 5 मिनिटं आपण याची जो मी तुम्हाला भिंतीचा विषय सांगितलेला आहे तुम्ही पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 3 फूट भिंत पाडल्यामुळे काय परिणाम होतो आणि काय दुष्परिणाम होतो. 5 मिनिटं आपण हॉस्पिटलला जाऊ आणि 5 मिनिटं 10 मिनिटात आपली इथं व्हिजिट करू आणि सर्वांनी तुम्ही आज जाहीर सांगा की आमचा ह्याच्यात कोणाची वाद नाही. आणि माझी सगळ्यांना आजवडून विनंती की पुन्हा गावाच्या कामामध्ये जिथं गावाचा कार्यक्रम असेल तुम्ही रेल्वेचं आंदोलन केलं मला बोलवलं नाही तरी मी आलो त्या गावाचा प्रश्न. पण असं उद्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन कराल आम्हाला बोलावणार नाही असं करू नका. तुम्ही आम्हाला बोलवलं नाही तर आम्ही पुढे मिरवणुकीत नाचायला येऊ. तर शिवाजी महाराज आमचे त्या दिवशी मी काय आलो नाही वाद होऊ नये. एक चांगलं काम आहे. मी विलासभाऊंना सांगितलं की तांत्रिक मंजुरी नसेल तरी भूमिपूजन करा बरोबर ना. ते मिळण्याची जबाबदारी आपली. अरे तुम्ही तांत्रिक मंजुरीला सुद्धा तुम्ही जात नाही.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तांत्रिक मंजुऱ्या सुचून जात नाही. तुम्ही सगळं आमदारावरती सोपवत आहे. काय आहे तुम्ही करू शकत नाही? ही तांत्रिक मंजुरी मी 24 तासात आणलेली. काय लागतं तांत्रिक मंजुरीला? आज आपण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजेत. आणि म्हणून सगळ्यांनी पहिल्यांदा हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारा की तुमची 20 फुटाची भिंत जागा कुठे ती दाखवा. आणि आता काल नगरपालिकेने देखील मोजणी केली. मला वाटतं भरत भवनात पत्र दिलंय, त्यांनी मोजणी केली. आता तुम्हाला तांत्रिक मंजुरीची कुणी या कामाला दिली? कुणी दिली? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इंजिनियरने दिली. ही भिंत याचं डिमार्केशन हे सगळं त्यांनी केलंय. म्हणजे आपली चूक होती का? चूक नसती तर त्यांनी भिंतीला परमिशन दिलेलं नसतं. तर आपण सगळ्यांनी आमदारांना, मी पण येईल, मला काय कमीपणा नाही गावासाठी. माझा काय, मी काय मोठेपणा आमपणा पाळत नाही. गावाचा प्रश्न असेल तिथं माझी गरज आहे, बरं तुम्ही तिथं द्या. आणि आमदारांनी देखील लोहायला असं दुय्यम स्थान देऊ नये ना. तुम्ही रमेश साहेबांना इथे मिटिंगला बोलवतो आणि आम्हाला बोलवतो, तर वाईट नाही वाटत? तुम्ही आम्हाला एकतर्फी सगळं असं कडकडं द्यायचं, कसा प्रश्न सुचवलो? हा सगळा समाज जो एकत्र आलेला आहे, जो आंदोलनात आहे. आमचे वंचितचे प्रकाश भाऊ गायकवाड आहेत, BSPचे प्रकाश गायकवाड आहेत, वंचितचे सगळे पदाधिकारी, आरपीचे सगळे पदाधिकारी. आता हा निर्णय झाल्याच्या नंतर मी पुन्हा समाजाची बैठक घेणार. मी प्रत्येक गोष्टीला ह्या कामात समाजाची बैठक घेतो. तुमचा प्रस्ताव, आमचा प्रस्ताव बैठकीत मांडणार आणि मग जो सगळ्यांनी आपल्याला निर्णय घेतील तो आपला अंतिम निर्णय असेल. पण तुम्ही आम्हाला बोलवा, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला जाऊ, बाबा तुमची भिंत दाखवा. नगरपालिकेत जाऊन तुमची भिंत दाखवा. आणि हे जर करायचंच नसेल, एक आमदार साहेब मंत्रालयात गेले तर हे काम निश्चितपणानं होईल. आणि दुसरी एक अडचण मी विनंती करतो की याचा एक मजला अजून आपल्याला पाहिजे. 100 बेडचं आपण हॉस्पिटल करतोय, त्याचं आपल्याला परमिशन मिळवलं पाहिजे. आपण नगरपालिकेला मिळवलं ना, तर इथेही घ्या, म्हणजे खालच्या पार्किंगची समस्या ही सुटेल. आता 100 बेडच्या खाट्याला पार्किंग किती आहे? फक्त 14 गाड्यांची. या बाजूला 7 आणि या बाजूला 7, फक्त 14 गाड्या आहेत. हॉस्पिटल किती आहे? 100 बेड. 100 जरी आज रुग्ण असले त्यांना भेटायला 100 रुपये येतील. तर आपण वेळ खूप होतोय, मी माझा प्रास्ताविक आता समारोप थांबवतो. आपण ज्या ठिकाणी भिंत होती त्या याच्यातली रचना कशी एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगतो. आपण